नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हर्षवर्धन आणि त्याचबरोबर दिग्विजय शिर्के या दोघांनी प्लॅन केलाय। खरं तर दिग्विजय शिर्केलाही त्यातलं काही कळत नाहीये, पण हर्षवर्धनने एकट्यानेच हा डाव साधलेला आहे आणि त्यामध्ये त्याने असं ठरवलेलं आहे की लग्नाच्या आधी पद्माकडून काही पेपर्सवर सह्या घ्यायच्या। आता ते पेपर्स कोणते आहेत तर मी विक्रांत शिर्केवरची केस मागे घेत आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये, आता मला त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही असं म्हणत विक्रांतला निर्दोष मुक्त करायचं। हे ते पेपर्स असतात आणि त्याच्यावरती सह्या घ्यायच्या आणि मग पद्माला या सगळ्यामध्ये अडकवायचं। हा सगळा डाव हर्षवर्धनने आखलेला असतो आणि या सगळ्यामध्ये त्याने मदत घेतलेली असते, ती म्हणजे दिव्याची। कारण हर्षवर्धनने स्वतः जाऊन पद्माला केस मागे घेण्याबद्दल खूप वेळा विनवण्या केलेल्या होत्या, पण पद्माने मात्र हे कुठलीच गोष्ट ऐकलेली नव्हती। त्यामुळं आता हर्षवर्धनला असं वाटत असतं की आपण यामध्ये दिव्याची मदत घेऊया आणि दिव्याच्या मदतीने हे सगळं कांड चाललेलं असतं। आता दिव्याची मदत घ्यायचं हर्षवर्धनने ठरवलेलं आहे। या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि नेमकं त्याच वेळेस इकडे ऊर्जा तिथं पोहोचते आणि ऊर्जाने दिव्याला रंगेहात पकडले। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा हे सगळं ऐकत असते, दिव्या मात्र वारंवार पद्माला सांगत असते की पद्मा हे बघ, काही झालं तरीही तू विक्रांत शिर्केशी लग्नाला तयार हो। तेव्हा पद्मा म्हणत असते की नाही दिव्याताई, हे होऊ शकत नाहीये, मी त्या माणसाशी लग्नाला तयार नाही होऊ शकत आहे असं तिचं सांगणं चाललेलं असतं। पण इकडे पद्माला वारंवार हे सांगून दिव्या म्हणत असते, अगं तुझ्या गोष्टीने विचार कर ना, किती चांगली गोष्ट आहे, तू असं का विचार करतेस, तुझ्या लक्षात का येत नाहीये, तू असा विचार नको करूस असं म्हणत ती आपली दिव्याला सांगतच असते की हे बघ, तुझ्या लक्षात येते का तू काय करतेस ते, कारण काहीही झालं तरीही तुझ्या ह्या गोष्टी कशा विसरून चालतील की तुला काय करायचं आहे ते। अगं तुझा भाऊ आहे बंटी, त्याचं कसं होईल, आणि मला सांग लोक तर तुलाच नावं ठेवणार आहेत ना, काहीही झालं तरीही तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुझ्याशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत, मग लोक तुलाच नावं ठेवणार आहेत, तुलाच दोष देणार आहेत, मग तू असं कसं म्हणून चालेल सांग बरं मला। त्यामुळं तुला विचार तर करावाच लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा, कारण काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट ही आहे की तिथली पीडित मुलगी तू आहे, समाज सुद्धा तुझ्याकडे त्याच दृष्टीने पाहत आहे असं म्हणत त्या प्रत्येक गोष्टीवरून इकडे या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात आणि इकडे पद्मा मात्र टेन्शन मध्ये आलेली असते। पद्माला कळत नसतं की काय करू आणि कशा पद्धतीने हे सगळं सोडवू। इकडे हर्षवर्धन मात्र विक्रांतला आणि दिग्विजय शिर्केला समजावत असतो की हे बघा, काही झालं तरीही यामुळे विक्रांतची इमेज ही क्लीन होणार आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे विक्रांतने त्या लग्नाला होकार द्यायचा आहे। विक्रांत म्हणतो, सो कळतंय का तुम्हाला, त्या झोपडपट्टीतल्या मुलीशी मी लग्न करू, कळतंय का तुम्ही काय बोलताय, हे शक्यच नाहीये, मी हे लग्न करूच शकत नाही असं विक्रांत वारंवार सांगत असतो। पण हे दोघं जण मात्र त्याला काही ऐकायलाच तयार नसतात, यांच्या दोघांच्या डोक्यात एकच आहे। तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात की वकील साहेब मला सांगा की जहागीरदार साहेब खरंच होईल का हे असं, म्हणजे बघा तुम्ही जरा तुम्हाला काय वाटतंय, या गोष्टी अशा सहज होतील आणि विक्रांतची इमेज क्लीन होईल। तेव्हा मात्र हर्षवर्धन सांगत असतो की हा एक आपला फुल प्रूफ प्लॅन आहे, त्याच्यामुळं तुम्ही विचार नका करू। कसं आहे माहितीये का, काहीही झालं तरीही आपल्याला विक्रांतची इमेज क्लीनच करायची आहे आणि त्यासाठी हे सगळं करायचंय। आणि या सगळ्यातून मीडिया, तुमची जी अपोजिट पार्टी आहे, त्या सगळ्यांना आपण या सगळ्यामध्ये घेऊन हे सगळी त्यांची तोंड आहेत ना ती बंद करायची आहेत असं म्हणत हर्षवर्धन आता बोलत असतो। जेव्हा हर्षवर्धन या सगळ्या गोष्टी बोलत आहे तेव्हा त्याने त्याचा स्वार्थ बघितलेला आहे, त्याच्या मुलीला लग्न करायला लागू नये यासाठी आखलेली ही रणनीती आहे, हे मात्र इकडे या मूर्ख जो शिर्के आहे त्याच्या डोक्यातच येत नाही। इकडे वारंवार पद्मा नाही म्हणत असताना दिव्या तिला म्हणत असते की बघ बघ पद्मा, विचार कर, तुझं जर लग्न झालं तर बंटीचं काय होईल, कारण तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने जर सांगितलं तर बंटीची जबाबदारी मी घेणार नाही। त्यावरती लगेचच उत्तर देते पद्मा, तसं जर असेल तर मी लग्नच करणार नाही, मी आयुष्यभर अशीच राहायला तयार आहे असंही उत्तर आता तिनं दिलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात।
त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही या सगळ्याचे परिणाम काय आहेत हे पद्माला चांगलंच माहिती आहे. कारण पद्माने या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत हे सगळं पाहिलेलं आहे आणि त्यामुळंच या सगळ्याचा अर्थ लक्षात आलेला असतो. पद्माला चांगलंच माहिती आहे की तिला फसवलं जाते, तिला अडकवलं जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार पद्माच्या डोक्यात आलेला असतो आणि हे सगळं काय होतंय, कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत हे मात्र चांगलंच लक्षात आलेलं आहे. तेव्हा दिव्या मात्र वारंवार पद्माला म्हणत असते की हे बघ, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुझ्या लक्षात येत नाहीयेत पद्मा. तू विचार कर. अगं तुला कळत नाहीये या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत ते. अगं तुझं बघ, चांगली आमदारांच्या घरी लग्न होऊन जाशील आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी खूप चांगल्या महालात वाढशील, बंगल्यात राहशील. तेव्हा दिव्या म्हणत असते की नाही, माझी इच्छाच नाहीये त्या महालात राहण्याची आणि महालात वाढण्याची. कारण काहीही झालं तरीही काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे त्या माणसाशी मी का लग्न करू, मला पटतच नाहीये. हे सगळं मी ऐकूच शकत नाही असं मात्र इकडे वारंवार पद्मा म्हणत असते की ज्या माणसाने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राक्षसी वृत्तीचा तो माणूस आहे आणि त्याच्याशी मी लग्न करावं असं तुम्हाला काय वाटतंय. कारण तुम्ही असं का माझ्या मागे लागलेला आहात, असं इकडे पद्मा तिला वारंवार विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पद्मा तिला विचारते आणि त्याच वेळी दिव्या म्हणत असते, अगं मी तुझ्या फायद्यासाठी बोलतेय, माझा फायदा काहीच नाहीये याच्यामध्ये. माझा काय फायदा असेल सांग बरं. उलट मी तुझ्या फायद्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलतेय कारण तुला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. उद्या मला सांग, तुला किती पैसे लागणार आहेत खर्चायला, कोण देणार आहे. बंटीचं शिक्षण आहे. ती म्हणते हे बघ, विचार कर तू, मी तोपर्यंत आले. आणि असं म्हणत दिव्या तिच्यासाठी ज्यूस आणायला जाते. आता दिव्या ज्यूस आणायला गेलीये म्हणजे दिव्या मला सांगा कधी कोणाला कसलीच मदत करत नाही आणि दिव्या इथे मदत का करते हा प्रश्न उभा राहतोच. इकडे विक्रांत मात्र म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी हे लग्न करणार नाही. काहीही झालं तरीही मला माझं करिअर संपलं तरी चालेल, पण मला हे लग्न करायचं नाही असे स्पष्टपणे इकडे विक्रांतने सांगितलेलं असतं. विक्रांतचं म्हणणं बरोबर असतं की का करू मी, कारण मला त्या मुलीबद्दल काही वाटत नाही म्हणून मला तिच्याशी लग्न करायचं नाही. एवढं क्लिअर विक्रांत गोष्टी करत असतो. आता मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की हे बघा शिर्के साहेब, तुमच्या मुलाला समजवा. तेव्हा तो येतो आणि म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरीही मला ऐकायचं नाहीये. मी कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नाहीये. मला हे लग्न नाही करायचं म्हणजे नाही करायचं. तुम्ही काहीही सांगाल आणि मी फक्त ऐकत राहायचं तुमचं. उद्या तुम्ही काही करायला सांगाल. तेव्हा आता दिग्विजय शिर्केला हे जे चाललेलं आहे हे पटलेलं असतं आणि मग दिग्विजय शिर्के लगेचच त्यांच्या मुलाला समजवू लागतात की हे बघ, कसं आहे माहितीये का, आतापर्यंत तू इतक्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी आम्हाला पटत नव्हत्याच, तरीही आम्ही तुला पाठीशी घातलेलंच आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, आता जे काही तुझं चाललेलं आहे ते मात्र तोंड बंद करायचं. कारण कोणत्या गोष्टीमध्ये तू काय करू शकतो आणि तू कसा आहेस हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, असं दिग्विजय शिर्के त्याला बोलत असतात. तेव्हा मात्र विक्रांत म्हणत असतो की नाही, मला हे पटतच नाहीये. आणि इकडे दिग्विजय शिर्के म्हणत असतात की तुला पटत नाही हे मला माहितीये, पण तुला पटत नाही अशा कितीतरी गोष्टी आम्ही सहन केलेत ना तुझ्या, मग आता काय प्रॉब्लेम आहे, असं ते बोलत आहेत. विक्रांतला खूप राग आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी ऐकणार नाही, मला हे लग्न करायचंच नाहीये. या निर्णयावर विक्रांत ठामपणे उभा असतो. त्याचं म्हणणं असतं की नाही, मी हे करणारच नाही. आणि तो तसं म्हणत आता तिथून रागाने निघून जातो. तेव्हा मात्र हर्षवर्धन जहागीरदार आता दिग्विजय शिर्केला म्हणत असतात की हे बघा, तुमच्या मुलाला समजवा, काही झालं तरी या सगळ्या गोष्टीचा फायदा त्यालाच होणार आहे असं सांगितलं. आता दिग्विजय शिर्के घोळात आला हे लक्षात आल्यानंतर हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरची जी काही स्माईल आहे ना ती पाहण्यासारखी आहे. हर्षवर्धन मात्र खुश झालेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो की चला, म्हणजे आपल्या साफळ्यात अडकलेला आहे, आता सगळं आपल्या पद्धतीने होणार. माझ्या तीर्थाचं त्या माणसाशी लग्न लावून वाटोळं होऊ द्यायचं नाही, हा त्याचा प्लॅन असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पद्मा आणि ऊर्जा म्हणत असते की काळजी करू नको पद्मा, तू या लग्नाला होकार दे. आता पद्मा म्हणते, काय बोलते ऊर्जाताई, इतक्या वेळ दिव्याताई बोलत होत्या म्हणून मी शांत होते, पण तुम्ही. तेव्हा ऊर्जा म्हणते की तू फक्त एक काम कर, या लग्नाला होकार दे, काय होणार आहे ते मी तुला सांगते. मला कळलेलं आहे या सगळ्या मागे काय डाव आहे, काय केलं जाणार आहे
हे सगळं मला माहिती आहे. फक्त मला आता कोणत्याही क्षणी इथून गेलं पाहिजे. दिव्या येईल आणि पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग मी तुला भेटून सांगते. इथून बाहेर पडले की मी तुला सांगते, तिथं तू भेटायला ये. आता दिव्या ज्यूस घेऊन आलेली असते. ऊर्जाने स्पष्टपणे पद्माला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तू विचार करून निर्णय सांगितलाय. समोरच्या व्यक्तीला असंच वाटलं पाहिजे, हे सगळं ऊर्जाने सांगितलेलं असतं. आता मात्र दिव्या ज्यूसचा ग्लास घेऊन येते आणि म्हणू लागते की हे घे. असं म्हणत पद्माला तिने ज्यूस दिलेलं असतं आणि पद्मा म्हणत असते की ताई मला नको आहे, कोणीतरी येईल आणि पाहिलं इथं, मला गेलं पाहिजे. दिव्या म्हणत असते अगं नाही कोणी येणार आहे. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, मला तुमचं म्हणणं पटलंय, बघूया, मी विचार करते या लग्नाच्या बाबतीत. असं तिनं सांगितल्याबरोबर दिव्या मात्र खुश होते आणि ती म्हणते की बरं झालं, बघ मी तुला समजवत होते ना की सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत, पण तुलाच ऐकायचं नव्हतं. आता लक्षात आलंय ना तुझ्या, तुलाही पटलंय ना. दिव्याला पद्मा म्हणते की हो मला पटलंय आता, पण ताई मी निघते आता. असं म्हणत आता पद्मा तिथून निघते. दिव्या मात्र इकडे खुश झालेली असते. ऊर्जा तिथेच उभी असते. दिव्याला कुठं माहितीये. दिव्या म्हणते की चला, म्हणजे ही आता एकदा तयार झाली म्हणजे सासरे बुवा माझ्यावर खुश होणार, म्हणजे सगळ्या गोष्टी आता माझ्या मनाप्रमाणे होणार आहेत, असं दिव्याचं चाललेलं असतं. इकडे दिव्याला जराही वाटत नसतं की या सगळ्यामुळे आपण कोणाचा तरी बळी देतोय, एका मुलीला आपण फसवतोय, एका मुलीबरोबर चुकीचं वागतोय, याचं तिला काही पडलेलं नाही. इकडे विक्रांत खूप चिडलेला असतो. विक्रांत म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्या गोष्टी मी का सहन करायच्या आहेत, मला काय करायचंय, मी नाही करणार आहे लग्न. तेव्हा सुवर्णा पण म्हणत असते की हो मला पटतंय हो, मला ही गोष्ट पटत नाहीये की असं का तुम्ही करताय, म्हणजे का लग्न लावताय त्याचं त्या मुलीशी, तुम्हाला कळतंय का. तेव्हा ते म्हणतात हे बघ कसं आहे माहितीये का, तुझा दिवटा जेव्हा बाहेर शेण खात होता तेव्हा तू त्याच्याकडे किती लक्ष दिलेस, त्याच्यामुळं तुला हे सगळं बोलण्याचा अधिकार नाही. काही झालं तरीही तू जर त्यावेळेस लक्ष दिलेलं नसशील तर तुझ्या या सगळ्या गोष्टी आम्ही का ऐकून घ्यायच्या, असं बोललं जात असतं. तेव्हा विक्रांत म्हणत असतो की मला हे अजिबात पटलेलं नाहीये, मी अजिबात ऐकणार नाहीये, मला हे लग्न वगैरे काही करायचं नाहीये आणि माझा याच्याशी काहीही संबंध नाही, असं बोलणं त्याचं चाललेलं आहे. आणि त्याच वेळी दिग्विजय शिर्के म्हणतात की हे बघ. तर मध्येच अर्पिता म्हणते की हर्षवर्धन अंकलला काय वाटतं याबद्दल. तेव्हा ते काय म्हणाले. तेव्हा विक्रांत म्हणतो की ही आयडिया त्यांच्याच डोक्यातनं आलेली आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही मला हे लग्न करायचं नाही, मी त्या मुलीशी लग्न करू शकत नाही. आता दिग्विजय शिर्के चिडतात आणि सुवर्णालाच बोलायला सुरुवात करतात की जेव्हा रात्र रात्र तुमचा मुलगा बाहेर राहून तो झिंगत घरी येत होता तेव्हा काय केलं तुम्ही, तेव्हा दिलं का तुमच्या मुलाकडे लक्ष, कुठं होतं तुमचं लक्ष, असं म्हणत तिला ओरडायला सुरुवात करतो. एकदा तरी बघितलं का आपला मुलगा कुठे जातो, काय करतो. आणि इकडे दिग्विजय शिर्केला बोलायला सुरुवात केलेली असते, त्याला मारायला सुरुवात केलेली असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात. दिग्विजय शिर्के भयानक चिडलेला असतो आणि जणू काय आता असा राडा चाललेला असतो की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही आणि तो सुवर्णाला सुद्धा वाटेल त्या भाषेत बोलायला सुरुवात करतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता दिग्विजय शिर्के एवढा चिडलेला आहे की त्याला फक्त एवढ्याच गोष्टी हव्या होत्या की काहीही झालं तरीही हे लग्न झालं पाहिजे. जर का हे लग्न झालं तरच गोष्टी मनाप्रमाणे होणार आहेत असं त्याला वाटत असतं. म्हणजेच काय होईल तर या सगळ्या गोष्टींमुळं जे परिणाम आहेत ते असे भोगायला लागणार होते की काहीही झालं तरीही आत्ता सध्या आपल्या बाबतीत जो काही गोंधळ झालेला आहे त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील असं इकडे लक्षात आलेलं असतं. आता विक्रांत नकार देऊन निघून जातो. सुवर्णा सुद्धा नाही म्हणत असते. तिचंही म्हणणं तेच असतं की काहीही झालं तरीही सुवर्णाचं म्हणणं एकच आहे की मला या सगळ्यामध्ये फक्त एकच गोष्ट कळते की आपण एवढी घाई करायला नको. इकडे पद्मा म्हणते अगं ताई तू काय बोलतेस, हे सगळं असं नको करू ना, कारण काहीही झालं तरीही पद्माचं असं म्हणणं आहे की अगं मला नको या लग्नासाठी तयार करू. तेव्हा ऊर्जा म्हणते की अगं तुला माहीत नाहीये काय झालंय ते, कारण या सगळ्यामध्ये तुला माहिती आहे का काय प्रॉब्लेम झालाय, हे सगळं प्लॅनिंग आहे आणि प्लॅनिंगपूर्वक हे त्यांनी केलेलं आहे. आपण त्यांचाच डाव त्यांच्यावर उधळायचे. त्याला तरी तुझ्याबरोबर कुठं संसार करण्यात इंटरेस्ट आहे आणि तुला तरी कुठं त्याच्याबरोबर लग्न करायचंय किंवा संसार करायचंय. फक्त तू आत्तापुरता होकार दिलाय. मी तुला सांगते ना काय आहे ते, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, त्याच्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही, असं स्पष्टपणे इकडे ऊर्जाने सांगितल्यानंतर दिव्या मात्र ऐकतच राहते. दिव्या म्हणते की काय बोलते ताई हे सगळं तू. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो जे खरं आहे ना तेच मी बोलते, काळजी नको करू, बघ सगळं व्यवस्थित होणार आहे.
अशा पद्धतीने आता गोष्टी सांगितल्या जात असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता हर्षवर्धनची पुढची चाल सुरू होते. हर्षवर्धनने दिव्याला बोलवलेलं आहे आणि त्याचबरोबर आदित्य सुद्धा तिथं आहे. हर्षवर्धनला माहीतच नाहीये की याचे परिणाम काय होऊ शकतात. आणि आता मात्र हर्षवर्धन दिव्याला काही पेपर्स देतो आणि सांगतो की या पेपर्सवरती पद्माच्या सह्या घ्यायच्या. तिला एवढं सहजासहजी या गोष्टींसाठी तयार होणार नाही. तरीही मी सांगितले त्या पद्धतीने तिला कन्व्हिन्स करायचं आणि त्या पेपरवरती तिच्या सह्या घ्यायच्या असं हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. आता मात्र दिव्या म्हणते की चालेल. दिव्याने ऑलरेडी पद्माला सांगितलेलं होतं की मी तुला भेटायला येईल. तेव्हा पद्मासुद्धा तिला म्हणालेली होती की घरी भेटायला या, मी तुम्हाला कुठेही बाहेर भेटणार नाही. आता ती आलेली असते आणि ती म्हणत असते की दिव्या ह्या पेपरवरती सह्या कर. तेव्हा पद्मा विचार करते की हे पेपर्स कसले आहेत. तेवढ्यात ऊर्जा तिथं पोचलेली आहे आणि ऊर्जा म्हणते की मी सांगते ना हे पेपर्स कसले आहेत ते. आता विक्रांतवरची केस मागं घेण्याचे हे पेपर आहेत हे जेव्हा ऊर्जा सांगते तेव्हा मात्र इकडे दिव्याची वाट लागलेली आहे आणि ऊर्जाने हर्षवर्धनचा डाव उधळून लावलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.